सर, या निवडणुकीत जर तुमचा विजय झाला तर तुम्ही कोणता वेगळा अजेंडा राबवणार आहात? आमच्या भागाला जो काही ऊसतोड कामगार आहे, गोरगरीब आहे, शेतकरी आहे, तर त्याला जे काही पुरेसं जे पाहिजे ते दिलं जात नाही. तर पुणे शहरामध्ये MIDC चाकण फेज 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने त्या ठिकाणी कारखाने काढले जात आहेत आणि याचा संपूर्ण लोड त्या संपूर्ण शहरावर येतो. आणि मग काय होतं की रस्ते जे आहे ते अपुरे पडतात, पाणी अपुरं पडतं. मेट्रो सुरू करणं, हेच जर इंडस्ट्रीचं डिसेंट्रलायझेशन केलं, विकेंद्रीकरण केलं, जर खेड्यात तुम्ही घेऊन गेलात तर खेड्यातल्या लोकांनाही त्या ठिकाणी रोजगार मिळेल. शहरावरचा जो वाढता ताण आहे तोही कमी होईल. आणि हा जो काही मेट्रोसाठी आणि तुमच्या उड्डाणपुलासाठी जो काही खर्च होतोय तो जर आपण शेतकऱ्यासाठी, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने, शेतकऱ्याला जे काही मूलभूत सुविधा असतील, वीज असेल, पाणी असेल, ह्या जर दिल्या तर निश्चितच आपल्या देशाचा एक परिपूर्ण विकास होईल असं